राजा रघुवंशी हत्या प्रकरणात ही मोठी अपडेट आहे। कुंडलीतील मंगळ दोष हटवण्यासाठी सोनमने राजाशी लग्न केलं होतं अशी धक्कादायक माहिती राजा रघुवंशीचा भाऊ सचिन रघुवंशीने दिली आहे। मंगळ दोष हटवण्यासाठी सोनमने राजाची हत्या केल्याचा आरोप सचिनने केलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। सोनमच्या मंगळने घेतला राजाचा जीव। मंगळ दोष हटवण्यासाठी राजाची हत्या। काय आहे राजाच्या हत्येचं कुंडली कनेक्शन? तेवीस मे 2025 मध्ये मेघालयमध्ये राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी हिने त्याची हत्या केली। दरम्यान ही हत्या का केली यासह इतरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। आता अखेर या मर्डर मिस्ट्रीचं प्रत्येक पान उघडायला लागलंय। या मर्डर मिस्ट्रीचं प्रत्येक उत्तर पत्नी सोनम पर्यंतच येऊन थांबतंय। कुंडलीतील मंगळ दोष हटवण्यासाठी सोनमने राजा रघुवंशी सोबत लग्न केलं होतं अशी धक्कादायक माहिती राजाच्या भावाने दिली आहे। आणि हाच मंगळ दोष हटवण्यासाठी राजाची हत्या केल्याचाही आरोप राजाच्या भावाने केलाय। राजा आणि सोनम दोघांच्याही पत्रिकेत मंगळ दोष होता। राजाला मंगळ असल्याने सोनमने लग्नासाठी होकार दिला। राजाला लग्नासाठी होकार देण्याआधी सोनमची ज्योतिषांसोबत चर्चा झाली। दोघांचं लग्न झाल्यावर हा दोष दूर होईल असं ज्योतिषांकडून सांगण्यात आलं। ज्योतिषांसोबतच्या चर्चेनंतरच सोनमने लग्नाला होकार दिला। प्रियकर राज सोबत लग्न करण्यासाठी तिने राजासोबत लग्न केलं। मंगल दोष गेल्यावर प्रियकरासोबत लग्न करण्याचा तिचा प्लान होता। राजा मांगलिक था, दोनों मांगलिक थे। अब जैसे बोलते ना, एक सोचने वाली बात कि बहुत से बोलते हैं कि पहला पति मर जाए दूसरी शादी सक्सेस हो जाती है, तो इतने हो सकता है प्लानिंग शादी करी सोनम ने कि पहला पति मर जाएगा दूसरी शादी में अच्छे से हो जाएगी। इस तरह से जिस जगह राजा को ले गए थे तो वहाँ से तो ये उम्मीद थी कि ना इनको प्लान था कि बॉडी मिलती नहीं कभी। वो राजा की किस्मत थी कि उसको जहाँ फेंका था वो 1000 फीट की खाई थी और 200 फीट पर अटक गया। सोनमने प्रियकर राज बाबत आधीच आईला कल्पना दिली होती, मात्र तिच्या आईने लग्नाला नकार दिला आणि त्यानंतर प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी सोनमने निष्पाप राजाचा बळी घेतला। हनीमूनला शिलाँगला जाणाऱ्या आपल्या मुलावर संकट येणार असल्याची भीती आधीपासूनच राजाच्या आईला वाटत होती। की चेन मैंने एयरपोर्ट पे देखी, मैंने बोला बेटा तू चेन पहन के क्यों गया? तो बोले मम्मी मेरे को सोनम ने बोला था। अच्छा। उसने यूं बोला तो मैंने कि मेरे को डर सा लग रहा, तो मैंने उनकी मम्मी से बोला कि देखो राजा चेन पहन के गया, मेरे को खतरा लग रहा है। तो हो सके वो खतरा किस कारण से लग रहा था कि वो चेन से ही खतरा सामने वाले को वो होएगा और ये बात वहीं की वहीं दब जाएगी। कुछ न कुछ बात कुछ होगी, कुछ प्लानिंग ही होगी ना। राजाच्या मृत्यूनंतर राज आणि आपलं आयुष्य चांगलं होईल, आपलं लग्न होईल असा विचार करून सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला आणि तो पूर्णत्वासही नेला। राजाच्या हत्येनंतर बेपत्ता झालेल्या सोनमची आधी सर्वांनाच काळजी वाटत होती, मात्र आतापर्यंतच्या चौकशीत सोनमचे अनेक संतापजनक कारनामे समोर येऊ लागलेत। त्यामुळे या प्रकरणातून आणखी कोणते मोठे खुलासे होणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।